नमस्कार मंडळी. आज तुम्हाला घेऊन जाणार आहे जर्मन लोकांच्या पार्टीमध्ये. तर आज रात्री आम्हा सर्व शेजाऱ्यांची एकत्र पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये सचिन आणि मी जर वगळलो तर आमचे इतर सर्व शेजारी हे जर्मन आहेत. पण त्यापूर्वी खूप वेळा लोक मला डी-एममध्ये विचारतात की "काय गं, तू तिकडे देवपूजा वगैरे करतेस की नाही? देव वगैरे नेले आहेस की नाही तिकडे?" तसं बघायला गेलं तर देव कणाकणामध्ये असतो. पण जस्ट टू आन्सर युअर क्वेश्चन, हो, मी इकडे देव आणलेले आहेत आणि मी रोज देवपूजा, आरती, हरिपाठ आणि नैवेद्य असं सगळं रुटीन फॉलो करते. वीकेंड असल्यामुळे आज माझ्या लंचमध्ये होता हा वांग्याचं टॉपिंग आणि भरपूर चीज घातलेला पिझ्झा. आपण जेव्हा असं काहीतरी खातो तेव्हा व्यायाम करायचा आणि आपल्या शरीराची काळजी घ्यायची ही सुद्धा आपलीच जबाबदारी असते बरं का. इकडे कसं असतं, जेव्हा तुम्हाला एखाद्या पार्टीचं आमंत्रण येतं तेव्हा तुम्हाला स्वतःसोबत काहीतरी खाण्यासाठी आणि पिण्यासाठीही घेऊन जावं लागतं. पार्टीत सगळेच जर्मन आहे म्हणून मी तर त्यांच्यासाठी पिझ्झा घेऊन जाणार होते. पण त्यांनीच आमच्याकडे आग्रह धरला की तुम्ही नेहमी जो पुलाव बनवतात तो घेऊन या. जर्मन लोकं सहसा कोणाकडे असं काही रिक्वेस्ट करत नाही, पण आमच्याकडे हक्काने काहीतरी मागताय. असलं भारी वाटलं. मग काय, पटापट भाज्या चिरायला घेतल्या, तांदूळ भिजवला आणि तोपर्यंत नेहमीप्रमाणे माझ्या सोमवारच्या व्रताचं फळ म्हणजेच माझा नवरा धावून आला माझ्या मदतीला. दोघांनी मिळून पटापट पुलाव बनवला. इकडचे लोक ना तिखट अजिबात खात नाहीत, त्याच्यामुळे मी पुलाव अगदीच साधा त्यांना आवडेल असा बनवला होता. पुलाव तर रेडी झाला. आता वेळ आहे स्वतःला रेडी करण्याची. मेकअप ॲज करायला मला आवडत नाही, फक्त एक लिपस्टिक पुरेशी असते मला. तिचाच वापर मी गालांवरती ब्लश म्हणूनही करते. पार्टीला पुलाव घेऊन तर गेलो, पण मला जाम टेन्शन की या लोकांना पुलाव आवडतो की नाही. पण सगळ्यांनाच पुलाव खूप आवडला आणि सगळ्यांनी तो संपवलाही. एकीने तर मला रेसिपी विचारली आणि म्हणाले की मी तुझ्या घरी शिकण्यासाठी येईन. म्हटलं चालतंय की. पार्टीमध्ये सगळ्यांनीच आम्ही खूप मजा केली आणि गप्पा तर इतक्या रंगल्या की रात्रीचे 12 कधी वाजले आम्हाला कळालंच नाही. तुम्हाला आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि चूस.